नशीब सत्य की समजुतीचा खेळ, हे नशीब लिहितं तरी कोण? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. तर तो विषय कोणता? तर तो विषय आहे नशीब. आता आपण सगळ्यांनी नशीब हा शब्द कितीतरी वेळा ऐकलेला आहे. कोणी यशस्वी झालं की आपण लगेच म्हणतो, वा, त्याचं नशीब जोरावर आहे. आणि कोणी अपयशी झालं की आपण सहज म्हणतो, त्याचं नशीबच खराब आहे. पण कधी आपण थांबून या गोष्टीचा विचार केला आहे का, की खरंच नशीब असतं का, की हा फक्त आपल्या मनाचाच खेळ आहे? आणि जर नशीब असतंच तर ते लिहितं तरी कोण? आता आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी या तयारच मिळतात. आता त्या गोष्टी कोणत्या आहेत? आपलं घर, आपले आईवडील आणि आपली परिस्थिती. आता हे सगळं आपण ठरवत नाही, यालाच आपण नशीब असं म्हणतो. पण एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आपण कसं जगायचं हे कोण ठरवतं? आपण की नशीब? आता आपण हे उदाहरणासह बघूया. आता समजा दोन मित्र आहेत, दोघेही एका गावात वाढले, एकाच शाळेत शिकले आहेत. पण एक मित्र खूप मेहनत करतो आणि अपयश आलं तरी तो पुन्हा उभा राहतो. आणि दुसरा मित्र असतो, तो मात्र प्रयत्नच करत नाही, कारण त्याला वाटतं माझं नशीबच खराब आहे. पण काही वर्षांनी काय होतं, पहिला मित्र हा यशस्वी होतो आणि दुसरा मित्र हा मागेच राहतो. तर आता सांगा, हा फरक नशिबाचा होता का, की विचारांचा आणि कृतीचा? तर खरं सांगायचं तर नशीब हा पूर्णपणे खोटं नाही, पण तो पूर्णपणे खरा देखील नाही. आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण खूप गोष्टी ह्या आपल्या हातात असतात. आता ह्या गोष्टी कोणत्या त्या आपण बघूया. आता पहिली गोष्ट, आपले विचार, आपले निर्णय आणि आपली मेहनत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली चिकाटी. लोक म्हणतात त्यांचं नशीब बदललं, पण खरं काय असतं हे माहिती आहे? तो माणूस स्वतः बदललेला असतो. तो हार मानत नाही, तो नेहमी प्रयत्न करत राहतो आणि एक दिवस त्याला यश त्याच्या दारात येतं. एक दिवस यश त्याच्या दारात येतं. पण नशिबाला दोष देणं हे खूप सोपं असतं, कारण त्यासाठी आपल्याला काहीच करावं लागत नाही. पण स्वतःला बदलणं, स्वतःवर काम करणं हे खूप कठीण असतं. पण हेच खरं आहे की तुम्ही तुमचं नशीब स्वतः घडवू शकता.
आता आपण उदाहरणासह बघूयात. तुम्ही तुमचं नशीब स्वतः घडू शकतो हे उदाहरणासह आपण बघणार आहोत. आता एक छोटंसं उदाहरण देतो. नशीब म्हणजे एक बी आहे. आता ते बी कसं आहे, कुठं पडलं आहे हे नशीब. पण त्याला पाणी घालणं, त्याची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. जर आपण काहीच केलं नाही तर चांगलं ते बी पण वाया जाईल. पण जर आपण मेहनत घेतली तर साधं बी मोठं झाड बनू शकतं. तर मित्रांनो, आयुष्यात आपल्याला अडचणी येणारच. कधी अपयश येईल तर कधी लोक साथ सोडतील, तर कधी परिस्थिती विरोधात जाईल. आता त्यावेळी 2 पर्याय आपल्याकडे असतात. एक म्हणजे नशिबाला दोष देत बसून राहणं, आणि दुसरा म्हणजे उठून पुन्हा प्रयत्न करणं. आता हे 2 पर्याय आपल्याकडे असतात. आता तुम्ही कोणता मार्ग निवडणार हेच तुमचं भविष्य ठरवणार आहे. आता शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते, नशीब हा फक्त एक शब्द नाही, तो एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. तुम्ही तुमच्या आयुष्याचे लेखक आहात. प्रत्येक दिवस हा एक नवीन पान आहे. म्हणून नशिबाची वाट बघू नका, ते घडवा. स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा आणि मेहनत करा, आणि कधीही हार मानू नका. कारण नशीब बदलण्याची ताकद तुमच्यातच आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.